भाजपचे नेते गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ते या ठिकाणी स्वतः उभे राहून मतदानाला येणाऱ्या नगरसेवकांना मार्गदर्शन करत आहेत। भाऊ, काही वेळापूर्वी आपण एक बाईट दिला की ऑपरेशन टायगर जे झालं तर त्याला संजय राऊत हे जबाबदार आहेत, ते एकटेच जबाबदार आहेत, त्यांच्यामुळे पक्षाचा ऱ्हास झालेला आहे। दुसरीकडे संजय राऊतांनी आपल्या संदर्भात आता वक्तव्य असं केलं आहे की गिरीश महाजनांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा, ईडी सीबीआय आमच्या ताब्यात द्यावी, मी त्यांना दाखवेल। नाही, मला काय सांगणार, मला बंदोबस्त नाहीच आहे, मला कुठली वाय सिक्युरिटी नाही आहे, झेड सिक्युरिटी नाही आहे, मी बिना सिक्युरिटीचा माणूस आहे। माझ्यावर फक्त एकच कॉन्स्टेबल असतो 35 वर्षापासून। मी मंत्री असताना मी सर्वात आधी 5 वर्ष आले की पत्र येतो की मला कुठली सिक्युरिटी देऊ नका, मला पोलीस जीप देऊ नका, माझ्याबरोबर फक्त एक माणूस ह्या गाडीमध्ये असू द्या। मी एवढंच सांगतो, आपल्यालाही माहीत आहे एकमेव मंत्री आहे मी राज्यामध्ये की ज्याला सिक्युरिटी नाही आहे, मी नाकारतो। उगाच वाहनांवरचा ताण, पोलीस संख्या कमी आहे त्याच्यावरचा ताण, म्हणून मी कुठलीही सिक्युरिटी घेत नाही, मला आवश्यकताही भासत नाही। ईडी सीबीआय एक दिवस ताब्यात द्या, मग मी फोडून काढतो असं बोलले। ताब्यात घ्यायला केंद्र शासन यावं लागेल ना, उद्धवजी पंतप्रधान व्हावे लागतील, ते तुम्ही त्यांना करा आणि ताब्यात घ्या, मग फोडा आम्हाला, बरोबर आहे। त्यांचा राग या सगळ्याच्या तुमच्यावर दिसतोय, खास करून या सगळ्या ऑपरेशन टायगरच्या दरम्यान। नाही, टायगरचा ऑपरेशनचा माझा काही संबंध नाही खरं म्हणजे। ते फक्त मोडले होते की आता आम्ही एकेकाला फोडून काढू, आणि म्हणून मी म्हटलं की बाबा फोडायला मागे माणसं तर पाहिजे ना। ते पहिले दिवस गेले, माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला, ते नुसते बोलले तरी महाराष्ट्र हलायचा। आता हे बोललं की काय होतं तुम्हाला माहीत आहे, लोकच निघून जात आहेत, खासदार निघून जातात, आमदार निघून जातात, आता नगरसेवक निघून जातील। त्यामुळे यांच्या बोलण्यामध्ये काही फार तथ्य नाही आहे, त्यांना बोलू द्या काय बोलायचं, ते काय कसं बोलतायत, काय शिवीगाळा करतायत, किती घाणेरडं बोलतायत ते तुम्ही दाखवू शकत नाही। मला वाटतं आता ते थोडेसे वैतागलेले आहेत, ते थोड्यात त्यांचं, आता मी काही जास्त बोलत आहे त्यांच्याबद्दल, पण चांगलं चाललं आहे त्यांचं, त्यांच्यामुळे सगळं हे होतं आहे असं मला वाटतं आहे। आपण बघतोय की गिरीश महाजन जे आहेत त्यांनी या ठिकाणी संजय राऊत यांच्या संदर्भातली जे वक्तव्य काही वेळापूर्वी केलं होतं त्याला संजय राऊत यांनी देखील प्रतिसाद दिला, उत्तर दिलं। आणि त्याच्यानंतर गिरीश महाजनांचं असं म्हणणं आहे की आधी हे सगळं करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान व्हावं लागेल, आणि त्याच्यासाठी त्यांनी संजय राऊत यांना शुभेच्छा देखील दिल्या। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।